नमस्कार. श्री स्वामी समर्थ. उद्यापासून दीपावलीला सुरुवात झालेली आहे. 2025 18 तारीख धनत्रयोदशी वार शनिवार. त्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे ते बघूया. उद्या धनत्रयोदशीला आपल्याला असे 13 दिवे लावायचे आहे घरात. चला तर बघूयात ते. आज धनत्रयोदशी दिवशी आपल्याला 13 दिवे लावायचे आहे. हे दिवे खूप महत्वाचे आहेत. धनत्रयोदशी दिवशी तुमच्या समस्या संपून तुम्हाला घरामध्ये भरभराट होऊ दे, असे छोटे छोटे उपाय करून तुमच्या घरात सुख समृद्धी येऊ दे. आपण धनत्रयोदशीला तुम्हाला संध्याकाळी 13 दिवे लावायचे आहेत. तसेच धनत्रयोदशी दिवशी म्हणेल की आपण धनत्रयोदेवीची पूजा करतो व धनांची पूजा करतो. तसं धनत्रयोदशी दिवशी घरात करतो. घरात पूजा अति गरजेची आहे. 13 दिवे त्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे, धनांचे देवांची पण आपल्याला पूजा करायची आहे. असं आपल्याला संध्याकाळी काय करायचे, 13 दिवे लावायचे आहेत. तुम्ही कणकेचे करा किंवा मातीचे पंती जरी घेतले तरी चालते. आपल्याला 13 दिवे कणकेचे घ्या किंवा मातीचे पंती जरी घेतले तरी चालेल. म्हणजे छोटे छोटे पंती घ्यायचे. आपल्याला पंती छोटे छोटे आणायचे आहेत, बाजारात भेटते. तसंच त्यांना पाण्याने धुवून घ्या अगोदर. म्हणजे कसं आणल्यानंतर नवीन लावत नाही, तसंच थोडं पाण्यानं भिजवून घ्या, शिंपडून घ्या, नंतर लावा. दिव्यात आपण 2-2 करून वात लावायची आहे व त्याला तुम्हाला मोहरीचं तेल टाकायचं आहे. म्हणजे त्या दिव्यात आपल्याला काय करायचं, मोहरीचं तेल टाकायचं आहे, घालायचे आहे. व 13 दिवे हे तुम्ही देवासमोर ठेवायचे आहे. धनत्रयोदशी दिवशी आपण पूजा पण करायची आहे आणि संध्याकाळी पूजा करून आपण काय करायचं, 13 दिवे घ्यायचं आणि आपण ते दिवे लावून देवासमोर ठेवायचं आहे. व देवासमोर ठेवा तर चालते. दीपदान करताना पडदे बघून लावा. म्हणजे हे आपल्याला कशी 13 दिवे कुठं कुठं लावायचे ते बघायचं आहे. घरात लहान मुलं आणि पडदे बघून तुम्हाला असे हे 13 दिवे लावायचे आहे. तसंच 13 दिव्यापैकी एक दिव्यात लवंग टाका व एक दिव्यात विलायची टाका व एक दिव्यात कवडी टाका व एक दिवा लावत जावा व ठेवत जावा. दिवे लावताना प्रत्येक दिव्यासाठी तांदूळ किंवा फुलाची पाकळ्या टाका. म्हणजे प्रत्येक दिव्यात आपल्याला काय करायचं, तसंच दिवा लावायचं नाही. तांदूळ म्हणजे अक्षदा किंवा फुलाचे थोडे 2-4 पाकळ्या टाका. एका दिव्यामध्ये शुद्ध गायचे तूप घ्या, कारण ते तुळशी समोर ठेवायचे आहे. व 12 दिव्यात तेल घाला, म्हणजे मोहरीचे तेल घाला 12 दिव्यात. व आता पहिला दिवा हे आपल्याला गणपती बाप्पांचा असतो, म्हणून तुम्ही हे काय करायचं, धन्वंतरीची पूजा करतो ना त्या दिवशी आपल्याला, मग ते आपल्याला धन्वंतरीची पूजा करतो त्यावेळेस आपल्याला गणपती बाप्पांसमोर आपल्याला पहिला दिवा ठेवायचा आहे, बाप्पांसमोर ठेवायचा आहे. तर पहिला दिवा हे गणपती बाप्पांसमोर ठेवायचा आहे. तसंच दुसरा दिवा हा कुलदेवतीचा बघा. मग आपल्या घरात जे कुलदेवतेची फोटो टाक मूर्ती आहे तिथं ठेवायचं आहे. देव्हाऱ्यात ठेवा, म्हणजे देव्हाऱ्यात ती जागा असते, देव्हाऱ्यात ठेवा. तसंच कुलदेवी समोर दिवा लावा. व तिसरा दिवा हे लक्ष्मीच्या फोटो जवळ ठेवायचा आहे आपल्याला. बघा, तिसरा दिवा लक्ष्मीच्या फोटो समोर ठेवायचा आहे. तसंच चौथा दिवा हा धन्वंतरी देवासाठी, म्हणजे जेथे तुम्ही धन्वंतरी देवाची पूजा मांडणी करतात तेथे ठेवा. व तसंच 5वा दिवा हे कुबेर देवांसाठी आहे, त्यांचा फोटो असेल तर त्यांच्यासमोर ठेवा. तसंच 6वा दिवा हा तुळशी समोर ठेवायचा आहे. आपल्याला काय करायचं, 6वा दिवा हे तुळशीसाठी आहे, म्हणून आपण त्यात काय केलेलं आहे, तूप घेतलेलं आहे, शुद्ध गायचं तुपाचा केला आहे, म्हणून ते दिवा तिथं ठेवायचे, तुळशीजवळ. तसंच 7वा दिवा हे गौमातासाठी आहे. तुमच्या घरात गौमाताची मूर्ती असेल तर तेथे ठेवा. व 8वा दिवा हा यमाचा दिवा आहे. यमाचा दिवा पण तुम्ही सगळ्या दिव्यासोबत ठेवा. फक्त त्याची वात हे दक्षिण दिशेकडे करायचं आहे. बघा, यमाचा दिवा हे आपल्याला त्या दिव्यासोबतच ठेवायचे, फक्त वात हे दक्षिण दिशेकडे करायची आहे आपल्याला. तसंच दुसऱ्या दिवशी वात हे पूर्वीकडे किंवा उत्तरेकडे करा. तसंच 9वा दिवा हा पाण्याच्या ठिकाणी ठेवा. त्याला आपण जलदेवता म्हणतो, म्हणजे जे आपण पाणी भरून ठेवतो, हांडा म्हणा, माठ म्हणा, त्याच्याजवळ ठेवा, पाण्याजवळ ठेवा, माठाजवळ. तसंच 10वा दिवा हा गॅस जवळ ठेवा, कारण की अग्निदेवता समोर ठेवायचा आहे आपल्याला. तसंच 11वा दिवा हा पितरांसाठी आहे, दिवा ठेवायचा आहे.
तुम्ही घरात पितरांचे फोटो कोठे आहे तिथं ते दिवा ठेवायचा आहे आपल्याला 11वा. तसंच 12वा दिवा हा चित्रगुप्तासाठी आहे. 12वा दिवा आपल्याला चित्रगुप्तासाठी आहे तिथे ठेवायचा आहे. 13वा दिवा हा मुख्य दरवाजाजवळ लावा. जेवढे जमेल तेवढे ठेवा व उरलेले दिवे हे देवासमोरच ठेवा. अशा प्रकारे धनत्रयोदशीला आपल्याला 13 दिवे लावून घ्यायचे आहे. बघा आपण धनांची पूजा करतो धनत्रयोदशी दिवशी, आपण असं म्हणून मग 13 दिवे लावायचे आहे. तुम्हाला म्हणल्यासारखं असे 13 दिवे सगळीकडे लावा. फक्त एका दिव्यात आपल्याला काय करायचं आहे, गाईचं शुद्ध तूप टाकायचं आहे, ते आपल्याला तुळशीजवळ ठेवायचं आहे. अशा आपल्याला धनत्रयोदशी दिवशी 13 दिवे असे ठेवायचे आहे. श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.